बघा पळता किती गावले काका. अरे गेल्या वर्षी पण फोटो काढू होतं. हे चला बरोबर हळूहळू. आमचे पप्पा काय गेले ते बघते मी. तर चढणीच्या माशांना सुरुवात आता रात्री झाली आणि नदीचं पाणी आज रात्रीचा लागला. माझ्याकडे बॅटरी बिटरी काय नाही, जे काय ते फोनच आहे. आणि आमचे पप्पा तिकडे कुठेतरी जाळं लावण्यात म्हणतात, काय माहिती कुठे आहेत. बघते आता खयत. आणि एकटोच इलोय, वांगडात पण कोण नव्हता. आणि एवढ्या बारीक उजेडावर कळत नाही नक्की खय जाऊचा. अंदाजे आपलं जातोय, लांब लांब उजेड दिसत तसं. बाबा हे गच झाला सगळा. लय कोणाक माहित नाही मासे चढले आहेत ते. आता एवढ्यात किती बॅटऱ्या दिसल्या असं तलावात. राजवीरला बरं नाही आणि स्वतःला सांगून पण नाही आलं. म्हटलं थोडं तरी काहीतरी शूट करूया. मासे पकडूचा राहुला बाजूक. पावसाळी चप्पल नाही घेऊ काय, ही चप्पल रुपता पाण्यात चिखलत. पाण्यात बारीक बारीक मासे आहेत. पाणी मोठा कसा काय जातोय मी. मधोमधील आहे काय पाणी येते. नशीब चपलीत मास होईल. नाही पाणी आमची गँग खया. गावलो जमता काय. मोबाईल पण नाही आणला ना. हो बरं वाटतं. काय बरं वाटतंय. हो जमण्यासारखे काय हा काय. फाटका काका वर सगळे मळी धरतं पकडे. तर वयात तसं पाणी नाही मंडळींका, त्यामुळे मंडळी कंटाळली आमची. आता वरच्या बाजूक जाऊन बघतात. थंय पण नाही गावला तर ही घराक जातली. मी काही जास्त वेळ नाही थांबतले आणि हय ते 15 मिनटं मग माका जाऊ कया. जिलाक माझ्या येलवात ताप, त्यामुळे हय थांबण्यात माका काय म्हणतात परवानगी नाही. काय रे हो बॅटरी हो. रातकिड्याचा आवाज, बेडकांचा आवाज. पावसाळा सुरू झाला की हे सगळं सतत चालू असतं. रानमोडी बघा, या वनस्पतीला रानमोडी म्हणतात. म्हणजे किती मोठा पूर आला आणि तुम्ही हिला धरून ठेवलात घट्ट तर ही जर मूळ नाही सोडत. काय रे गेले वाट पेचीत गेले. हा हो तेरा तारीखला लिस्ट लागायची. हा होय होय. काय दिसतं ना आमका आता या वयात काय दिसणार का शिरो.
तुम्ही आणि काय उलटे आता आज त्यांनी काय ह्या लावले ना इले इले उचल ये होय तो आले लावू काय तुम्ही वरतून नको काढू काय लावूया हे बघ याच्यात एक. हा वाईज आणि खाली लावा ही बघ ही पातळी बारीक आहे काका ही बघ ही पातळी बारीक आहे हे बघ हय लाव ही बघ हे बारीक आहे शाप हे सगळे येतले ना मोड पापलेट गावला पापलेट पापलेट सोनेरी पापलेट गावला हे असे आम्ही मासे हाकवत आहोत आणि मग ते सगळे मासे जाळ्यात जातात ओके मंडळी तब्येत पूर्ण डाऊन आहे कफ झाला आहे छातीत भरपूर आणि नुसता वाजतोय पण निघत नाही आणि 2 डॉक्टर चेंज केलेले त्यांच्या गोळ्यांनी आता पूर्ण असं अशक्तपणा आला आहे बॉडी शिवर होते बघा तसं झालं आहे थरथरते आणि आता पप्पांना जरा म्हटलं मदत करूया पाठीमागे पेरलेला कोपरा बघताय हा आपला ती फाळी आपली आहे त्यानंतर आता हा साफ करायचा कोपरा आणि हा एक कोपरा इथे असे 4 कोपरे आहेत आपले तर तेवढे करून मग तिकडे वाड्याकडे आपल्या जुन्या घराकडे जिथे आपली जास्त शेती आहे तर आता पप्पांनी इथे ते सगळं तोडून ठेवलेलं ते आता इथे आणून जाळायचं ट्राय करत आहेत जेणेकरून हे जे हिरवळ वाढली रान वाढलं आहे हे मरून जाईल नाही तर मग उकळून त्यानंतर आपण चिखल करतो चिखलीनंतर लावणी करतो लावणीनंतर हे रान पण त्या लावणीसोबत जगतं आणि परत वर येतं म्हणून जाळून टाकायचं सगळंच जाळणं पॉसिबल नाही होत पण जमेल तेवढं करायचं आणि आता मी जाईन इथून थोड्या वेळाने ब्लड चेक करायला आता पर्याय नाही बाहेर येतं तर आता हा कोपरा आणि हा कोपरा पूर्ण साफ करून घेतलाय म्हणजे इथे सगळी काटकं बिटकं पडलेली होती ती सगळी जाळून टाकली पप्पांनी आणि मी मिळून आई आमची सगळी हरियाळी काढते म्हणजे दुर्वा म्हणतो ना आपण ती आम्हाला नको असते वाफ्यात कारण ती शेतीची जाम वाट लावते आणि या वाफ्यात तुम्हाला सगळीकडे दुर्वा बघायला भेटेल बघा तर आता एवढं स्वच्छ केलं की मग झालं मग हे 2 कोपरे उकळायला मोकळे ती एक फाळी उकळून झाली अजून दुडायची तिला तुम्ही म्हणा होतास ना शेतीचे व्हिडिओ नाही आता बघा गेली सगळी कपाळावरची गेली भात पण केलं काय त्याला अजून काढला बकरी नाही बारक्यात घेऊन गेलं तोसून गेलं घेऊन आजी लिहित काय आजी लिह नाही एक तरी झाला आणि टाकलं संधी काय बोलायचं सगळ्यांचाच आत म्हणणं
माझा काय होता कोणाक दिसत नाही हा. नाही गे आता जातंय रक्त तपासतंय. तर मंडळी हे मासे आहेत तलावातले, चढणीचे मासे म्हणतात ते हे मासे, पण म्हणावं तसं मासा अजून चढाक नाही हा. बारक्या पावसान जाळ्यात पकडलेले आणि पप्पा, पंढरी काका आणि अर्षदचे पप्पा जे आपण सुरुवातीच्या फुटेजमध्ये बघितले. आणि आता आमची आई या माशाचं सार करतली आणि तव्यावर सुके घालतला. तर आता पटापट हे साफ करून घेऊया, म्हणजे पप्पा आमचे साफ करून देतले. मग आमची आई इथे आम्हाला छान रेसिपी करून दाखवेल चणणीच्या माशांचा सार कसा करायचा, आणि तुमका सुके खाऊचे असतील मसाल्यावर तर ते कसे खायचे त्याची आज आपण पद्धत बघूया. चला, पावसाळ्यात झाली आज सुरुवात. म्हणजे असं माझी आऊस आम्ही बऱ्याच टायमानंतर पुन्हा एकदा चुलीवरच्या रेसिपीला सुरुवात करते, कारण आमचा सीझन आलाय. मसाल्याचा सीझन संपलो आणि आता आपल्या रेसिपीचा, माशांचा, खेकड्यांचा आणि शेतीचा. तर आज आपण काय करतोय आई? आज आपण माशांचा सार करतोय. ओके, नदीतल्या माशांचा सार. ओके, त्यासाठी आपण काय घेतलंय? 1 वाटी ओलं खोबरं, 1 कांदा, 2 चमचे धणे, 1 चमचा बडीशेप आणि 5-6 तिरफळ. ओके, आणि ते मला आणि 20-25 ओल्या मिरच्या, सॉरी सुक्या मिरच्या, हा, ज्या ओल्या करत ठेवल्या आपण. आणि जरासं आलं घालणार आहे. ओके, मग आता हे ह्यात घालायचंय का? सगळं हा एकत्र करून वाटणार. फक्त कांदा आणि खोबरं वेगळं वाटायचं. कांदा खोबरं वेगळं वाटायचं, हा पोर्शन सगळा भिजत ठेवून मग नंतर गंधासारखी पेस्ट करायची दोघांची. लसूण आणि आलं घालायचं, लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं. ओके, मग आपण वाटण रेडी करूया आणि मग फोडणीला भेटूया. तर मंडळी, हे मासे साफ करायचे असतील तर जुनी लोक ना हे घ्यायचे, काय घ्यायचे बाबा? राग घ्यायचे. का राग घ्यायचे? ते सुळसुळीत असतात, बुळबुळीत असतात हे मासे. हा, तर ते असे साफ करताना ना हातात ना सरकतात. मग रका लावली की ते सरकत नाही आणि साफ पण चांगले होतात. आमचे पप्पा रका बिका काय घेत नाही, डायरेक्टच साफ करतात, त्यांना सवय म्हणे. हा, नाही आलं जरासं, तिरफळ, बडीशेप आणि लसूण. बर, यामुळे एकत्र वाटून घेऊया, एकत्र पेस्ट करूया. मच्छीचा मसाला म्हणजे हा मसाला असतो जो तुम्ही मागताय, म्हणजे हा आपल्याला ड्राय करून विकायचा आहे. आपण हा पुढच्या वर्षी ट्राय करणार आहे मोजमाप काढून. फक्त त्यात आलं लसूण नसणार आहे, कारण मग ते वाचलं तर ते खराब होणार. आणि कांदा खोबरं तुम्हाला नंतर सेपरेट वापरायचं आहे. बाकी धने, बडीशेप, मिरची आणि तिरफळ याच्या चारीचे सेम काय ते मेजरमेंट चांगलं भेटलं की आम्ही मच्छी मसाला पुढच्या वर्षी नक्की बनवू, है ना आई? मागितले हो, मग तर आता पप्पा मासे साफ करतात, आई वाटण काढते आणि त्यानंतर आम्ही फोडणीला बसू. मसाल्याची अपडेट द्यायची झाली तर मसाला आपल्याकडे लिमिटेड आहे. बऱ्याच लोकांनी पैसे पाठवून ठेवलेत, पण तब्येत बरी नसल्यामुळे कोणाचीच पॅकिंग नाही गेली. कदाचित मी आज दुपारनंतर पॅकिंगला बसेन किंवा उद्या तरी कन्फर्म त्यांची पॅकिंग करून त्यांची पार्सल बाहेर काढेन. आणि छान रिस्पॉन्स होता यावर्षी मसाल्याला, खूप चांगला प्रतिसाद भेटला आणि सगळ्यांचे मनापासून आभार. आता आपण डायरेक्ट दिवाळीनंतर मसाला करणार आहे, त्यामुळे जर मी पुढच्या व्हिडिओत सांगितलं की मसाला संपला तर त्यानंतर कृपया फक्त मसाल्यासाठी कोणी मेसेज करू नका. बाकी वडेपीठ, कुळीत पीठ, घावणे पीठ, उकडा तांदूळ, त्यानंतर अजून बाकीच्या गोष्टी या वर्षाचे 12 महिने, काजू वगैरे 12 महिने मिळतील तुम्हाला, त्यासाठी तुम्ही मेसेज करू शकता. चल आई आवर. आज सकाळी मी काढा पियालो आहे, गावठी काढा. इथे छातीतनं कप झाला नाही, असा गुरगुर गुरगुर होत होता. आता तेवढा होईत नाही, आता जरा बरं आहे, पण तब्येत मात्र बारीक झाली माझी. तर खेकडे साफ करूची ऑर्डर येईल, या बघू जरा खोला. कमाल, तुम्ही नाही साफ करीत? मला तर धरताच येत नाही, पकडता येत नाही टेकले त्याची. मोठे होतो रविवार पण राहायचे नाही ना, राहू तिथं खायला. तर मंडळी, बऱ्याच मेहनतीन चूल पेटवलंय, त्यानंतर आईने कढई ठेवले ना, कढई ही नवीन काय लावलं ना, नवीन कढई घालून माती लावल्या ना, तर काळी होऊ नये म्हणून. आणि आता खानदाने कढया चेंज झाल्यात, नवीन 3 झाल्या, पण त्या काय चुलीवर काळ्या होतात, तशाला काय पर्याय नाही. आता काय करतोय आपण? तेल घालतो 2 चमचे. ओके, 2 चमचे अंदाजे तेल घालूया. जास्त तेल लागतं. 3 झाला. पुढे आता लसूण फोडणी द्यायची. लसूण आणि कढीपत्ता असेल तर ऑप्शनल. आई म्हणते लसूण नाही सोडलं तरी चालेल, पण करपली पाहिजे फोडणी जराशी.
पाणी येतं जरा. नाही ते कितलीच असला तर बघू शकता आता फोडणी आपली लालसर होत चालली आहे. आता आपण लसूण आता छान भाजली. आता आपण यामध्ये लाल तिखट चटणी घालतोय जी मगाशी मिरचीसाठी केलेली ती. लाल चटणी घालून झाल्यानंतर ही तिखट कांद्याची चटणी. तर आता आपल्याला सारासाठी यामध्ये पाणी ऍड करायचं आहे. अजून रवत आहे पाणी. बस बस. तर आईला हवं तितकं आईने पाणी घालून घेतलंय आता सारात. आग जरा फास्ट हवी सार करताना. हे आमची लाकडा धरली. अरे एवढी तरी आग नको. दमटत लाकडा. आणू काय हा द्या ती काय खारपोटी जाळवी आहे. आमच्या पप्पांनी आहे मासे साफ केले नाहीत बघा झळझळीत. आमची आजी म्हणत तर बघा तर आमच्या आजीसारखे सेम मासे साफ केले नाहीत. आता आपण थोडे सारात आणि थोडे तव्यावर घालणार आहोत ते मासे. तर आमटान म्हणून आईनं आमच्या सोला घातल्या ना. सोला म्हणजे घरची कोकमा, गावठी कोकमा. आणि आता वाईज कड येईसर आपण यामध्ये काय घालू अजून मासे घालू नंतर हळद आणि मीठ. सॉरी उकळी येईपर्यंत. उकळी येईपर्यंत आपण हळद आणि मीठ घालून घेऊया. चवीप्रमाण मीठ, थोडीशी हळद घातलं आणि आता या ढवळून घेऊया जरा. आणि आता बघू शकता कड येऊक सुरुवात झालेली आहोत. कड म्हणजे उकळी. आमच्याकडे एका कड इले म्हणतात. तुम्ही वेगळे कड काढशात आणि कसले. तू आई मासे पकडायला जायचीस काय लहानपणी कधी? नाही काय संबंधच नाही. मला आणि आचिन्यात मासू नाहीच. नाहीच बाई. तो प्रकारच नाही ते. चला येऊन दे कड. अजून पातळ पाहिजे. पातळ म्हटलं तर आम्हाला सवय नाही ना पातळ जायची. तर चणणीच्या माशांची एक खासियत असते, त्यांच्या पोटात ही अंडी असतात. तर ही आता अंडी म्हणजे गावोळी पण खूप छान लागते. तर ही पण आपण सारातच ऍड करतोय. आणि हे बघा चला घाल मासे. कधी खायची झाली मोठे मोठे ठेव. होय तो मोठं ठेव. बरके बरके उचल. घाल. तर मंडळी अशा प्रकारे आपलं हे माशाचं कालवण आहे रेडी. आणि मासा शिजायला किती वेळ जातो अंदाजे? 5 मिनिटं जातात. त्याला काय शिजायचं असेल मग आता जास्त ढवळायचं नाही ना? नाही आता नाही ढवळायचं. आणि वरून कोथिंबीर घातली माशाच्या कालवणात. कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकायची आणि उतरायचं वरून. ओके. तर आमच्या आईने हे माशाचं कालवण कसं करून दाखवलंय कमेंट करून सांगा. आता मासे तव्यावर कसे करतात हे पप्पा दाखवतील ना. तू काय म्हणवतीस? आता वरून ना कोथिंबीर टाकायची आणि कढीपत्ता टाकायचा. बरं. तर म्हणजे आता सार उतरवायला रेडी झाले. आमच्या आईने कोथिंबीर कापून आणली आणि कढीपत्ता आणलाय. तर कमेंट करून नक्की सांगा आमच्या आईने हे माशाचं सार कसं करून दाखवलंय आणि किती जणांच्या तोंडात पाणी सुटलं तर आपण मेसेज करा. तर म्हणजे आता आपण माशाचा सार अवशिजाचा बघला. आता हे मासे मसाल्यावर तेलात कसे परतवायचे ते पप्पा दाखवणार आहेत. त्याच्यासाठी आपण ती बेडगी वाटली त्याची चटणी. आणि काय घालायचं? आता हळद टाकायची आणि वरून थोडा मालवणी मसाला लावायचा ना. झाला. म्हणजे ताटपणा येतात त्याच्यात. कुल्ले होतात. ग तर आता थोडासा मालवणी मसाला पण घालून घेतला यामध्ये आपण. आणि आता काय प्रोसिजर पप्पा? आता आपण लकडी तापली ना तर लंगडीत तेल टाकायचं. ओके. तर आता पप्पांनी यामध्ये कढीपत्ता आणि लसूण घातले. सेम प्रोसिजर आहे मगासारखीच. फक्त आपण त्यात कांदा खोबऱ्याचं वाटण घालून वगैरे सगळं प्रोसिजर झालं. कोकम कोकमा पण ऍड केली आहेत.
आणि वरून फक्त आपल्याला आता मीठ घालायचं चवीपुरतं. आता आपली लसूण आणि कढीपत्ता चांगला करपलाय. आता लगेच परतायचा नाही. लगेच नाही परतायचा. वाच त्यांचा जीव येऊ कर. मग ते खाली लागणार नाही काय? नाही लागत. त्याला ना. तर मासे शिजायसाठी थोडंसं पाणी घालायला लागेल बोलले पप्पा. अगदीच काय तेलावर हे नाही होणार. कोकम जरा यावं कर. हा आडू होय होय. तर आता छान आता याच्यात कायच नाही बघ. ओके. आता असेच ठेवायचे छान ना. लागतात ना. पाणी सुकेपर्यंत परतत राहायचे नंतर. जरा मुरवा द्या. ओके. तर काकांका डेंगले फोडून दिले तर काकीन माझ्या ह्या कालन पाठवल्या ना कुर्लेचा सुख. तर म्हणजे आता मी जेवूक बसतोय, तुम्ही पण जेवू केव्हा आणि जेवण कसं झालं आहे जेवण झाल्यावर मी सांगेनच. आणि नंतर जरा काम करू जाऊचा या. चला चंडीच्या माशांची उष्टावळ. हे खेकडे फोडतात. ओके मंडळी, तर असा होता संपूर्ण व्हिडिओ ज्यामध्ये आपल्या आईने चंडीचे मासे म्हणजे मळवे मासे, फातका मासे, त्यानंतर शेंगटी होती बुतूर. तर बरीचशी जुनी मंडळी याची पूर्वी पाऊस पडायची चावल सुरू झाली की नदीकडे जायची जाळा बिळा घेऊन चंडीचे मासे पकडायची मजा घ्यायची. यावेळी ती मजा मला अजून तरी अद्याप घेता नाही आली बिकॉज ऑफ तब्येत. ठाण्याला गेलो आहे पण भयंकर आजारी पडलेलो मी आणि माझा मुलगा. त्याला पण 103, 104 ताप होता आणि मला ताप तर होताच पण त्यानंतर माझी छाती जी धरली कफ झाला ती अजून पण म्हणजे असं जरी केलं तरी जोरात आवाज यायचा, वाजायची छाती. अजून पण पूर्ण नाही बरी पण ठीक आहे वाटेल बरं. आणि काल शेतात काम पण केलं थोडंसं पप्पांबरोबर. त्यानंतर रात्री मासे पडायला येईल तिथे पण गेलो. त्यानंतर आज आपण रेसिपी बघितली. आणि महत्त्वाची अनाऊन्समेंट, ज्यांनी पैसे पाठवलेत काळजी नका करू. थोडंसं तब्येतीमुळे लेट झालं आहे. मसाला रेडी आहे. नाही त्यात म्हणजे 30 किलोचे पैसे आहेत माझ्याकडे तुमचे आलेले, तर तुम्हाला पहिला देणार. आणि नवीन ऑर्डर आहेत ज्यांना मी सांगितलेलं मसाला उरला तर मी स्वतःहून मेसेज करेन, त्यांनाही मेसेज करेन. आता मसाल्यासाठी कोणी मेसेज करू नका. मला असं वाटतं ह्या एवढ्या लोकांमध्ये हा मसाला संपून जाईल. तर तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. ही आमची पूजाताई असायची आमच्या बाजूक होता. पूजा काय करतं? कितवीत आहे तू? तू काय आवडतं? काय तू काय आवडतं रावाक? खय आवडता? मामा खायचो तुझं? सर्वेश खय रावता? मानगाव कुडाळ. उभ्या नाही रावायचा. ओके. तर पूजा आमची राजीव सोबत खेळायला येते. राजीव तिथे कोपऱ्यात बसून कुरकुर करतोय, वाट बघतोय मी कधी जातोय. बाकी संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल नवीन असेल तर काय करायचं पडेल आपण चॅनलला सबस्क्राईब करा. लिंक शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ उद्याच्या भागात. तो पण टाटा, टेक केअर, काळजी घ्या, स्वयं राहा.